पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। नमस्कार, मी नंदकिशोर भगत, चेअरमन रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था। मी प्रथम आपल्या सर्वांचे ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने स्वागत करतो। आपण आता जो प्रश्न उपस्थित केला की काही दिवसांपासून रायगड जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेवरती तसेच वैयक्तिक माझ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात। ह्यामध्ये केलेले सर्व आरोप हे अत्यंत बिनबुडाचे, चुकीचे व मला बदनाम तसेच संस्थेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या उद्देशाने केलेले जात आहेत। ह्या संस्थेचा कारभार अत्यंत सुरळीत व्यवस्थित सुरू आहे। आजचं पत्रकार परिषद घेण्याचं नेमकं आता काय कारण आहे आणि जे आरोप तुमच्यावर झालेले आहेत तर त्याचे काही आरोप करणारे जे आरोप केले त्याचं कारण नेमकं काय असू शकतं? आता ह्यामध्ये जे काय आरोप झालेले आहेत, जे नेमकं काय कारण आहे ती व्यक्ती सांगू शकते। मात्र जे त्यांनी त्यामध्ये आरोप केलेले आहेत की त्यांचं असं मत आहे की रायगड जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेची जी उपविधी आहे त्यामध्ये 2013ला अशा स्वरूपाचा बदल करण्यात आलेला आहे की एखाद्या संचालकाची बदली एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात झाल्यास त्याचं पद रद्द करावं। या संदर्भात संबंधित तक्रारदार अर्जदार यांनी गेल्या वर्षी ही एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर 10 दिवसातच माननीय उपजिल्हा निबंधक यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलेला होता। त्यावेळेलाही आम्ही आमचं म्हणणं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे, रायगड जिल्हा ग्रामसेवक संवर्गाची जी निवडणूक झाली ती संपूर्ण जिल्हा मतदारसंघ हा विचारात घेऊन झाली। तशा स्वरूपाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। कुठल्याही स्वरूपात तालुका मतदारसंघाप्रमाणे निवडणूक झालेली नाही, अबाधित ठेवलेला आहे। त्यामुळे त्यांच्या मते मी माझं पद गेलेलं असताना जो व्यवहार केलाय असं अजिबात नाही। माझं पद आस्थागायत अबाधित आहे। त्यामुळे संपूर्ण वर्षभरात जो काही व्यवहार झालेला आहे, आर्थिक व्यवहार झालेला आहे, बाकी जे काही काम झालेलं आहे ते 100% नियमानुसारच झालेलं आहे आणि या चेअरमन पदावर मी कायम असल्यामुळे ते जे काम केलेले आहे ते योग्य आहे। संचालक त्यांना माहिती देत नाही असा देखील आरोप केलेला आहे दोघांनी, नक्की त्यात कितपत तथ्य आहे? संचालक असं वैयक्तिक कुठेही कोणाला माहिती दिली जात नसते। ह्या संस्थेची दरमहा संपूर्ण संचालकांची दरमहा एक मासिक सभा असते। त्या मासिक सभेमध्ये मागच्या सभेमध्ये जे काय झालं त्याचं इतिवृत्त सर्व सभा संचालकांना दिले जाते। संपूर्ण महिन्याचा जमा खर्च दरमहा संचालकांना दिला जातो। त्यामुळे अशी माहिती देतली जात नाही असा आरोप 100% हा चुकीचा आणि खोडसालपणाचा आहे। आता आपल्याला प्रथम आपल्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे की ही जी संस्था आहे ही पगारी कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था आहे। जे ह्या कर्मचारी ग्रामसेवक संवर्गातील कर्मचारी आहेत ते ह्या सदस्य याचे संस्थेचे सभासद आहेत। ज्या वेळेला दिलीप तुरे यांना कर्ज दिलं त्यावेळेला ते सेवेत होते। त्यामुळे तत्कालीन जी आमचं संचालक मंडळ होतं त्या मीटिंगमध्ये मान्यता घेऊनच त्यांना हा कर्ज पुरवठा केलेला आहे। मागील मार्चच्या मासिक सभेमध्ये पण जनरल सभेबाबत आधी आम्ही त्यांना लेखी पत्र देऊन इथं निमंत्रित केलेलं होतं। त्यावेळेलाही त्यांनी बाबा जे काय आहे माझी सध्या आर्थिक अडचण आहे, मला पेन्शन नाही, मला जे शासकीय देणी मिळाले नाहीत, त्यामुळे जेव्हा कधी मिळतील तेव्हा मी तुमची व्याजासही द्यायला तयार आहे, तसं मी हमीपत्र देतो अशी हमी त्यांनी दिलेली आहे। आणि हा एक कर्मचाऱ्यांची संस्था असल्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती तेवढा विश्वास ठेवणं गरजेचं आहे। आता जो तुम्ही उल्लेख केलात, ह्या संस्थेच्या दुरुस्तीचं, ह्या संस्थेत लागणाऱ्या साहित्याचं जे काय खरेदी झाली, दुरुस्तीचं काम झालं हे संस्थेच्या त्या वेळच्या सभेमध्ये त्याला मंजुरी घेऊनच केलेलं आहे। ठेकेदाराची निवड ही संस्थेच्या मासिक सभेमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याप्रमाणेच जो कमी दराची निविदा आहे ती मंजूर केलेल्या आहे आणि त्याप्रमाणेच ठेकेदार नेमलेला आहे। व साहित्य खरेदीच्या बाबतीत जर तुम्ही बोलाल तर साहित्य खरेदीच्या वेळी ते जरी ऑफिशियली नसेल रेकॉर्ड तरीही आम्ही साहित्य खरेदीबाबतच्या त्यांच्या फोटोसहितच्या किमतीसहितच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जो संचालकांचा ग्रुप आहे त्याच्यावरती प्रसिद्ध करून त्याच्या किमती शेअर केलेल्या आहेत। ह्यापेक्षा कमी किमतीमध्ये जर कोण द्यायला तयार असेल, कुठल्या संचालकाकडे जर असेल सप्लायर्स तर त्याप्रमाणे त्यांनी सजेस्ट करावं, त्यांच्याकडून आपण घेतलं जाईल आणि जी काय खरेदी झाली ती नियमाप्रमाणे संबंधिताचे दरपत्रक कोटेशन घेऊन संचालक मंडळाच्या मंजुरीनेच केलेली आहे। अशी कुठलीही गोष्ट नाही की जी परस्पर चेअरमनने केलेली आहे। त्या वेळच्या सभेमध्ये किंवा इतर वेळेला ज्या संचालकांच्या सूचना आल्या, बाबा आता आपण हे एवढं चांगलं केलंय तर ही गोष्ट करूया, हे केलंय तर हे करूया, ह्या संचालकांच्या सूचनेनुसारच काम झालेलं आहे आणि आता हे जे काम आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे।
20 संचालकांचं संचालक मंडळ आहे. त्यापैकी 18 संचालक हे संपूर्णपणे माझ्यासोबत आहेत, माझ्या बाजूने आहे. माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचा सहभाग आहे, त्यांना मान्य आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या मान्यतेनेच आपण इथं कामकाज करत आहे.